रोडला आहे. हा बिझनेस जेव्हा बघितला होता तेव्हा डोक्यात गेला नव्हता. तुमच्या पण गेला असेल की नसेल माहित नाही मला, बरोबर की नाही? आणि माझ्या डोक्यात न जाण्याचं कारण काय माहितीये? पहिलं तर मराठी माणूस आणि बिझनेस याचा कसला आकडा असतो? बरोबर बोलतो, बरोबर की नाही? आणि तो 36चा आकडा का बनलाय ना, तर मी गावात आता नांदेडला गेलो तेव्हा आणखी कळलं की लोक नोकरी सोडायला का मागत नाही माहितीये? कारण जे मुलं आहेत ना, ज्या मुली आहेत ना, त्यांचे आई वडील अशा मुलाला मुलगीच देत नाही जो काय नाही करत. माझं पण तीच अडचण होती. समझ ना? कहने का मतलब क्या मालूम है? आज जब तक हम लोग ये ट्रेड नहीं निकालेंगे ना कि बिजनेस करने वाला भी लड़का होता है और वो भी सक्सेस होता है जिंदगी में, सही है की नाही? आणि मला एवढं नक्की माहिती आहे येणाऱ्या 5 ते 10 वर्षात ना, जसं आज लोक डॉक्टर, इंजिनियर किंवा गव्हर्नमेंट जॉब साठी धावतायत ना, येणाऱ्या 10 वर्षात ह्या इंडस्ट्रीमध्ये एवढा ग्रोथ असणार. 101% जर मुलगी असेल तर मुलं लाईन लावतील आणि मुलगा असेल तर मुली लाईन लावतील. ज्यांचं लग्न नाही झालं त्यांच्यासाठी सांगतोय. तर मित्रांनो, हा बिझनेस 11 वर्षापूर्वी आला होता, डोक्यात जात नव्हता. कारण मी स्वतः गव्हर्नमेंट जॉब मध्ये होतो. बाय प्रोफेशन मी बायोमेडिकल इंजिनियर आहे. सरकारी नोकरी होती, खाऊन पिऊन सुखी होतो. पार्ट टाइम मध्ये मी हॉस्पिटल इक्विपमेंटचा सेल्स सर्व्हिसचा बिझनेस करत होतो. त्यामुळे असा बिझनेस करायला पहिलं तर वेळ नव्हता आणि दुसरा असा बिझनेस याच्यावर भरोसा नव्हता. येस ऑर नो? मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या आणि माझे वडील मिल मजदूर होते, बरोबर की नाही? आणि तुम्हाला माहित असेल मिल मजदूर म्हणजे आपण कशा परिस्थितीतून गेलोय. माझ्या वडिलांनी मला एवढं शिकवलं. काय शिकवलं माहितीये? एक वेळ उपाशी राहा, बरोबर की नाही? एक वेळ कमी कमव, पण काय नाही केलं पाहिजे? इमानदारीने काम केलं पाहिजे. कोणी आपल्या दरवाजा समोर उभा नाही राहिला पाहिजे. आणि मला ना माझ्या आयुष्यात हा धडा माझ्या वडिलांकडून मिळाला की कोणाला फसवून आपल्याला नाही कमवायचं, बरोबर की नाही? हा बिझनेस बघितला आणि हा बिझनेस बघितल्यानंतर मला ह्याच्यात एकच गोष्ट आवडली. करोड रुपये नाही दिसले, गाडी घोडा बंगला नाही दिसला, एकच गोष्ट आवडली. मी पैसे देतोय, मला कंपनीकडनं माझं सामान मिळतंय, याच्यात फायदा काय नाही, पण माझं 1 रुपयाचं नुकसान नाही. हीच गोष्ट मला समजली. दुसरी गोष्ट, मी जर माझ्या लोकांना या बिझनेस मध्ये आणतोय तर त्यांचा पण माझ्यामुळे जर 1 रुपयाचा फायदा नाही झाला, पण माझ्यामुळे 1 रुपयाचं त्यांचं काय नाही होणार, नुकसान नाही होणार. ही गोष्ट मला समजली. तिसरं मला समजलं, ह्या बिझनेस मध्ये जर एक वयस्कर व्यक्ती, SN चौधरी सारखा व्यक्ती जर ह्या बिझनेस मध्ये करोड कमवू शकतो, एक हाऊस वाईफ, बरोबर की ना, मुडाळ फणसेकर मॅडम सारखी करोडपती होऊ शकते. तर मला एवढं कळलं की या बिझनेस मध्ये 4थी शिकलेले बाबू थॉमस जर करोड रुपये कमवू शकतात, तर हा राजी उले का नाही करू शकत, बरोबर की नाही? माझ्याकडे हा बिझनेस आला ना, तेव्हा बँकेचं होम लोन होतं. गव्हर्नमेंट नोकरीमुळे 20 वर्षाचं लोन आरामात मिळालं, पण ते 20 वर्षाचं लोन फेडणार कसं? आणि ह्या बिझनेसच्या प्लॅन मध्ये ना मला तो EMI दिसत होता आणि तो लोन दिसत होता. आणि मला एवढंच कळलं, 20 वर्षाचा लोन जर इकडे 5 वर्षात जर फिटला ना, उरलेली 15 वर्ष आपण सुखाने जगू तर शकतो. त्याच उद्देशाने आलो होतो, काम करत गेलो. 25-30 लोकांना हा बिझनेस समजायचा प्रयत्न केला. 4 लोकांना समजला, बाकीच्या लोकांना अजूनही नाही समजला. मला काय फरक नाही पडला, पण त्या 4 लोकांच्या हामुळे माझं आयुष्य बनलं. गव्हर्नमेंट नोकरीमधून महिन्याला जो पगार मिळत होता, ह्या बिझनेस मध्ये मी माझी टीम बनवली, माझी सिस्टम बनवली आणि आज तो जो महिन्याचा पगार होता त्याच्यापेक्षा जास्त आठवड्याला मी आज या बिझनेस मध्ये कमवतो, म्हणजे जवळजवळ 4 पटी. ज्या दिवशी मला कळलं की कोणाची नोकरी करण्यापेक्षा भले गव्हर्नमेंट जॉब असू दे, इथे नोकरी देणारा बनलो तर कसं होईल, बरोबर की नाही? नोकरी करणारा बनण्यापेक्षा नोकरी देणारा बनलो तर कसं होईल? त्या दिवशी जरा आई वडिलांच्या अगेन्स्ट जाऊन, बायकोच्या अगेन्स्ट जाऊन, सगळ्या खानदानच्या अगेन्स्ट जाऊन एक छोटासा निर्णय घेतला आणि गव्हर्नमेंट नोकरीला काय केलं, रिझाईन केलं आणि फुल टाइम ऍज अ माय लाईफ करिअर म्हणून निवडलं. आणि त्याचा परिणाम असा आहे की या बिझनेस मधनं जी स्वप्न बघितलेली, मी सिंधुदुर्ग मध्ये माझं गाव आहे, वेंगुर्ला शिरोडा, तिकडे मी जमीन घेतली आणि आई वडिलांसाठी ह्याच बिझनेस मधून त्यांना एक घर मी बनवून दिलं ह्या बिझनेसच्या माध्यमातून. हे माझं सगळ्यात मोठं अचिव्हमेंट आहे. त्याच्यानंतर या बिझनेस मध्ये आलो तेव्हा मला बाईक पण घेण्याचा विचार नव्हता, खरं सांगतो. पण या बिझनेसने मला फर्स्ट कार, मला सेकंड कार आणि मला माझ्या लाईफ मध्ये 3री कार घेण्याच्या लायक बनवलं. ही या बिझनेसची कॅपॅसिटी आहे.
फिरायला मला वाटतं सगळ्यांना आवडतं, मला पण फिरायला आवडतं. भारतामध्ये बऱ्याच वेळा या कंपनीने फिरवलं, पण या बिझनेसमुळे कधी विदेश जायचं संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. पण या कंपनीतून जो पहिला कॉन्टेस्ट आली होती थायलंड, ती पण जिंकलो. मलेशियाला आलो, दुबईला 2दा जाऊन आलो आणि मला एवढं कळलं की भारताच्या बाहेर आपण ह्या बिझनेसच्या माध्यमातून पूर्ण विश्व फिरू शकतो. बरोबर की नाही? नोकरी करून मला नाही वाटत भारताच्या बाहेर कधी जाता आलं असतं. तर माझं तुम्हाला सर्वांना एकच सांगणं आहे, आयुष्य आपल्याकडे सगळ्यांकडे सेम आहे, बरोबर ना? 40, 50, 60, 80 त्याच्या वर नाही. पण ह्याच आयुष्यात जर आपण काहीतरी वेगळं करायचं म्हटलं, बरोबर की नाही, दिवसातून 2 तास जर इकडे काढायचं म्हटलं तर गॅरंटी मी सांगतो 2024 तुम्हाला कसं गेलं मला माहित नाही. कसं गेलं तुमचा आवाजावरूनच कळतं, खूप छान गेलं. 2024 कसं गेलं माहित नाही, अजून 1 महिना काढायचा आहे. पण गॅरंटी सांगतो या 2024च्या एंडला जर एवढी मोठी संधी मिळाली आहे, तिचा हात पकडा. 2025 हे तुमचं असेल, याच्या पुढची सर्व वर्ष तुमची असतील. जय भीम, जय लाईफस्टाईल. थँक्यू.